हे तर कशाला बोलवलं? एक गुड न्यूज द्यायची तुला. कसली न्यूज? मामा उद्या लग्नाची बोलणी करायला तुमच्या घरी येणार. काय काय कोण कोण येणार रे? मामा एकटाच येणार आहे. तू खरं सांगतोयस ना? आता खोटं कशाला सांगू, खरंच येणार आहे तर. बेसिक बोलणी करायला येणार. बेसिक कशाला? आता येताच आत तर ठरवूनच जावं म्हण की. खरं तर मामा आजच सांगणार होता, पण ते नानांनी माफी वगैरे मागितली ना, म्हणून त्यानं काही विषयच काढला नाही. हा होय ग, तुम्ही घरी आला तेव्हा मामीने काही लग्नाचा विषय काढला नाही ना? नाही, अजिबात नाही. मग तुम्ही बाहेर का थांबलेला? घरात बसायचं ना, म्हणजे लागलीच पुढची पण बोलणी झाली असती. कशाला बाहेर थांबायचं? मामी काही बोलले नाही ना तुम्हाला? नाही नाही, उलट त्या घरात या म्हणत होत्या, पण नानांना बाहेर जायचं होतं म्हणून आत नाही आलो. हा, मला वाटलं मामी काय बोलली का काय. अशा मामी स्पष्ट बोलतात, पण कधी कधी वाईट वाटतं, पण मनात काय नसतं त्यांच्या. जगात आहे ना, आईची माई विकत मिळत नसते, ती दिली त्यांनी. बर ते सोड, मला सांग कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे? अरे म्हणजे आता उद्या मामा लग्नाची बोलणी करायला येणार आहे, तर कसं वाटतंय? गडगड वाटते. उद्याचा दिवस कधी उगवतो असं झालंय मला. अगं आज बी बातमी आली. अजिंक्यची? होय, साताऱ्यात जैन फाउंडेशन कडून सत्कार झाला त्याचा. सारखं कुठे ना कुठेतरी सत्कार आहेच. अहो माझ्या पण दादाचा फोन आला होता, मला विचारत होता तू अजिंक्यला ओळखतीस का म्हणून. ती वाळव्यात 2-4 पोर आहेत ना, ती आर्मी ट्रेनिंगचं प्रॅक्टिस करतात, त्यांना अजिंक्यला भेटायचंय. आता महाराष्ट्रभर नाव झालंय त्याचं, त्यामुळे लोक भेटायला येणारच की त्याला. नाना येऊ का? अरे भैया, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ये बस. हो तुम्ही बसा नाना, तुम्ही बसा बरं पहिल्यांदा. आम्ही काय सध्या बसूनच आहे. बाकी तब्येत बिब्येत काय म्हणते? आता बरी आहे. बरी आहे ना? होय. हा, एक बरं झालं. बाहेर मरणाचं ऊन आहे, उन्हात बाहेर पडू नका बरं का. आणि पडायचं झालं तर छत्री घेऊन पडा. होय. हा, नाना एक बोलायचं होतं. बोल की. काल तुम्हाला अजिंक्यच्या घरी बघितलं, मामी काय वाटेल तशा बोलल्या तुम्हाला. आम्हाला जरा कस तरीच वाटलं. जरा तेव्हापासून अस्वस्थ वाटतं, झोप बी लागली नाही. आता काय मामींचा बी आम्ही आदरच करतो, पण त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. अरे तिनं पण काय मुद्दाम नाही केलं. हा तसं बी असेल, पण मला आपला सहन नाही झालं. पण खरं सांगू का नाना, मामींनी तसं नव्हतं बोलायला पाहिजे. आता मी मध्ये बोलणार होतो, पण आता मोठ्या माणसाच्या मध्ये आपण कसं बोलायचं ना, म्हणून शांत बसलो. नाना मला एक गोष्ट कळली, खरी आहे का? काय? म्हणजे आपल्या शीतलला अजिंक्यशी लग्न करायचंय. होय म्हणजे हाऊ नाना, चांगली निवड आहे की मग. आता बघा रोज सत्कार होतोय त्याचा, पेपरात बातम्या येतात, हा टीव्हीला मुलाखती लागतात. म्हणून म्हटलं आम्ही स्वतः जाऊन सांगावं, चांगला मुलगा आहे, ओळखून टाका लवकर. कसं आहे नाना, अहो आजकालची तरुण पिढी एक तर भांडण नाही तर व्यसन ह्याच्यात वाया गेलेली.
पण आपला अजिंक्य तो तसा नाही, त्याचे विचार चांगले आहेत. हा आता आमच्यासारखं घरदार जमीन जुमलं नाही त्याच्याकडं, काही मामाकडं वाढलेलं पोर आहे त्याच्यामुळे घरदार नाही. हा पण मेडल आहे बरं का त्याच्याकडं. आता एवढी मोठी गोष्ट करून दाखवणं ही म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि आता त्याला चुलते बिलते आहेत ती त्याला विचारत नाही आपण, ही गोष्ट काय मनाला लावून घेण्यासारखी नाही. आता बघा ना, आम्हाला चुलता नाही, आमचं काय अडतंय बाई. आणि तसं बी आमच्याकडे काय आहे, आजकीकडे मेडल तरी आहे, आणि रोजच्या जिंदगीत मेडलवर काय घर चालत नाही. समजा टॅलेंट, उद्या आपण मेडल घेऊन दुकानदाराकडे गेलो, त्याला म्हणलं हे घ्या मेडल आणि आम्हाला माल द्या, देईल का? हे नाही नाही, काय उपयोग आहे त्या मेडेलचा? उपयोग नसला तरी शान आहे किती मोठी. आता बघतो ना सगळीकडं किती कौतुक होतंय त्याचं. आणि मेडलला काय असं पैशात मोजायचं नसतं रे, पैशात मोजायला गेलं तर त्याची काय कवडीची बी किंमत राहणार नाही. आता ही एक गोष्ट खरी आहे, मेडलवर काय घर चालणार नाही. बरं नाना, मी काय म्हणतो, तो जाईल आता बॉर्डरवर, त्याच्या आधी लग्न उरकून टाका. म्हणजे कसं, हा म्हणजे देव न करू आणि उद्या बॉर्डरवर जाऊन काय झालं म्हणजे हनुमंत फौजी सारखं. रामकृष्ण हरी, असं काय आपण नको बोलायला. बरं आता तो जायच्या आधी लग्न उरकून घ्या, आणि काय लागलं तर मला हक्कानं सांगा, मी मदत करेन. हा बर, येतो मी. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. काय लागलं तर नक्की सांगा बरं का मला, मी आहे. हा चला ना. चितले, आजीला किती दिवसाची सुट्टी आहे ग? बरोबर 19 दिवस. का ग? म्हणजे या 19 दिवसात लग्नाचं बघणार का पुढच्या सुट्टीची वाट बघणार? आत्ताच बघणार. म्हणजे घरात काय लग्नाचा विषय झाला का काय? नाही अजून. म्हणजे काय पुढे बोलणंच झालं नाही का? नाही, पण आज मामा येऊन घरी लग्नाचं बोलणार आहेत. म्हणजे खरंच आजी सुट्टीवर जायच्या आधी लग्न होणार? होय. चितले, तुझं ना आजीचं लग्न ठरतंय ना, मला तो विश्वासच बसेना बघ.